कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। किचनमधील अगदी काही मोजकेच घटक वापरून आपण मसाला बनवून गाजर आणि मिरचीचे लोणचे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। अतिशय टेस्टी, रुचकर, चटपटीत असं हे मिरचीचं लोणचं अगदी सर्वांनाच आवडेल इतकं अप्रतिम चवीचं होतं। तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे गाजर आणि मिरचीचं लोणचं कसं बनवायचं आहे, हे खराब होऊ नये, बुरशी येऊ नये यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत, हे सर्व सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चला तर पाहूया चटपटीत रुचकर असं हे गाजर आणि मिरचीचं लोणचं। मिरचीमुळे याला वेगवेगळाच फ्लेवर येतो आणि अतिशय टेस्टी असं हे बनतं। अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही। नक्की अगदी 100% खात्रीने सांगते हे लोणचं सर्वांनाच आवडेल। चला तर पाहूया याची रेसिपी। यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। याची वरची साल काढलेली आहे, शिवाय साइडने कट केलेला आहे आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। पूर्णपणे कोरडी करून गाजर घ्यायचे आहेत। तर यासोबतच आपण या ठिकाणी 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। ही मिरची अशी मी जाडसर घेतलेली आहे, ही अजिबात तिखट मिरची नाही। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तिखट मिरची वापरली तरी चालेल। तर या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे मिरच्या धुवून घ्यायच्या स्वच्छ, परंतु देठ न काढता स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर याचे देठ काढायचे आहे। त्यानंतर टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कापडाने या एकसारख्या अशा स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाही। पूर्णपणे मिरची आणि गाजर कोरडे झाले की आता आपण हे कट करून घ्यायचं आहे। तर गाजर आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता कट करत असताना या मिरच्या अजिबात तिखट नसल्यामुळे मी अशा अखंडच ठेवणार आहे। फक्त याला असा मधून एक काप घातलेला आहे। तुम्हाला हवे असल्यास याचे असे उभे आणि आडवे 4 काप केलेत एका मिरचीचे तरी सुद्धा चालेल। आपल्या आवडीनुसार त्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। यानंतर गाजर पण आपण कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे गाजर 2 भाग करायचे आहेत आणि हा मधले जो भाग असतो हा मधला भाग शक्यतो घ्यायचा नाही। असे साइडहून आपण याची आता कट करून घ्यायचं आहे गाजर। अशा प्रकारे कट करून हा मधला जो भाग आहे हा आपण वापरायचा नाही। अशा प्रकारे आपण सर्व गाजरे अशी बारीक कट करून घ्यायची आहेत। या ठिकाणी आपली मिरची आणि गाजर असं बारीक चिरून तयार आहे। आता 1-2 तास तरी कडक उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचं आहे। जर काही वेळेला ऊन अवेलेबल नसेल तर तुम्ही सावलीत वाळवलं तरी चालेल, परंतु सावलीत वाळवायचं असेल तरी कमीत कमी 12 तास तरी हे आपण सुकत ठेवायचं आहे। किंवा कडक उन्हामध्ये 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त जरी वाळवलं तरी चालेल। यामुळे आपलं जे लोणचं आहे ते अगदी 6 महिने वर्षभर सुद्धा हे खराब होत नाही, कारण गाजरामध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो, परंतु हे सुकवल्यामुळे हे आपलं गाजराचं लोणचं टिकून राहतं। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या या सुद्धा आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण सर्व आपलं आता हे छान वाळलेलं आहे, पाहू शकता अजिबात पाण्याचा अंश यामध्ये दिसत नाहीये। आता हे सर्व आपण एकत्र करायचं आहे, मिरची, लसूण आणि गाजर। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण मसाला बनवायला घेऊया। आता यासाठी लागणारा आपण मसाला पाहणार आहोत। या चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मोजमाप केलेलं आहे, पोहे खायचा चमचा आहे। तर या ठिकाणी 3 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे बारीक लाल कलरची जी मोहरी असते ती घ्यायची आहे, लोणच्यासाठी खास मिळते लाल कलरची। 1 चमचा कलोंजी घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 2.5 चमचे बारीक मीठ घेतलेला आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, हिंग पावडर, 2 चमचे हळद पावडर घेतलेली आहे, 3 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। या ठिकाणी थोडंसं व्हिनेगर 1 चमचा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड वापरलं तरी चालेल। सर्व साहित्याचं सविस्तर प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आता गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे।
गॅस पूर्णपणे मंद आचेवर ठेवायचा आहे आणि यामध्ये मोहरी आणि कलोंजी घालून हे थोडं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। अगदी जास्त पण भाजून घ्यायची नाही। हाताला आपल्या गरम लागलं की आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता पुन्हा याच पॅनमध्ये मोहरी, बडीशेप आणि मेथी हे पण साहित्य 1 मिनिटवर परतून घ्यायचं आहे। हे पण मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। अगदी हाताला गरम लागलं की हे पण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे थंड झालं की याची मिक्सरमधून पूड करून घ्यायची आहे। मोहरीची डाळ आणि कलोंजी मिक्सरला बारीक करायची नाही, तर हे बाकीचे साहित्य असं आपण मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची आहे। ते एका प्लेटमध्ये ही पूड आपण काढून घ्यायची आहे। आता यामध्येच ही मोहरीची डाळ आणि कलोंजी पण आपण मिक्स करायची आहे। त्याचबरोबर मीठ मिक्स करायचं आहे, लाल मिरची पावडर मिक्स करायची आहे, हिंग तेलात जरी टाकला फोडणीला तरी सुद्धा चालेल किंवा यामध्ये मिक्स केला तरी सुद्धा चालेल, हळद पावडर आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला मसाला आता तयार झालेला आहे। आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे। पाऊण कप या ठिकाणी तेल घेतलेलं आहे। वजनी प्रमाण 200 मिली आहे। तेल चांगलं कडक झालं की गॅस बंद करायचा आहे। तेल जास्त कडक होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपले मसाले जे आहेत हे करपले जातील आणि त्याचा फ्लेवर येणार नाही। तेल कडकलं झालं, आपल्या हाताला वाफ येते असं वाटलं की गॅस बंद करून नंतर आता यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं। आपला मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे। आता या ठिकाणी आपण या फोडी ज्या आहेत सुकलेल्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत। हे एकसारखं मिक्स केल्यानंतर व्हिनेगर यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिनेगर घातल्यामुळं आपलं लोणचं जे आहे हे अजिबात खराब होत नाही, अगदी ते टिकून राहतं, बुरशी वगैरे येत नाही। आणि आता हे असंच 2 तास ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल। लगेच याच्यावरती झाकण वगैरे लावायचं नाही। रात्रभर ठेवणार असाल तर नंतर कॉटनचं पातळ असं कापड यावरती झाकायचं आहे आणि यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं आपण भरायचं आहे। तत्पूर्वी काचेची भरणी स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये 2 तास ही भरणी सुकवून घ्यायची कोरडी करून, म्हणजे आपलं लोणचं जे आहे हे खराब होणार नाही। अतिशय चटकदार असं हे लोणचं नक्की करून पहा, अगदी पोट भरेल परंतु मन भरणार नाही, इतकं अप्रतिम चवीचं हे लोणचं लागतं। अगदी इतर लोणच्यापेक्षा सगळेजण अगदी आवडीने खातील, तर नक्की अशा प्रकारे हे लोणचं करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।